खरं तर ही जे पत्रकार परिषद आहे 9 ऑगस्ट क्रांती दिवशी शेतकरी, दिव्यांग आणि निराधार जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। किमान 3 ते 4 किलोमीटर आम्ही सरकारला त्या दिवशी विभागीय आयुक्ताच्या मार्फत निवेदन देणार आणि त्या निवेदनासंदर्भात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार। याच्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे अनिलजी गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलजी चौधरी आणि आमचे जाधवजी मराठवाडा प्रमुख। मी त्याच्या तयारीला लागलो आहे आणि शेतकरी आणि दिव्यांग आणि निराधार खरं तर आमचं असं मत आहे का श्रममूल्य हे जपल्या गेलं पाहिजे। आपल्या देशामध्ये अधिक व्याधी असणारे लोक, अधिक अडचणीत असणारे लोक, अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक यावर सातत्यानं अन्याय होत आहे। एकतर जातीनिहाय योजना येतं किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जातं त्या आणाव्या, परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे। श्रमावर आधारित असणं फार महत्त्वाचं आहे। ज्यांना अधिक व्याधी आहे, 2 पायाने त्याला तुम्ही 1000 रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे, श्रीमंती आहे शरीराची, त्याला अधिक जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। जसं शहर आणि ग्रामीण, शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं, तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये निर्माण करून पाहत आहे त्याला खरं तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल। अनेक गोष्टी आपल्याला ऐकता येईल का इंजिनियरला भेटणारा एकूण रोज आणि त्या सडकीवर काम करणाऱ्या मजुराला भेटणारे मजुरी ही सगळी विषमतेकडे नेणारी आहे। आम्हाला दाखवलं जातं का जाती धर्माचा किंवा झेंड्याचं राजकारण आमच्यासमोर आणलं जातं, हिरवा, निळा, पिवळा, भगवा, पण खरी लढाई ही जाती धर्माची नाहीच आहे। खरी लढाई गरीब आणि श्रीमंत, जे बेमानीनं ज्यांनी पैसे कमावले त्यांची आणि कष्टानं जगणाऱ्या लोकांची खरी लढाई आहे। साधं उदाहरण जर सांगितलं तर मुंबईला 6000 एकर जमीन ही 6 पारसी लोकांजवळ आहे। इंग्रजांनी ही जमीन त्यांना त्यांची हुजगेगिरी केली म्हणून दिलेली आहे। त्यांचे सगळ्या स्वातंत्र्य सेनानी किंवा जे काही शहीद झाले त्यामध्ये प्रचंड आम्ही पाहतोय का जी चापलुसी ज्या इंग्रजांची केली त्याला बक्षीस म्हणून 6000 एकर जमीन, एकट्या गोदरेजकडे 3000 एकर जमीन आहे। आता ही ताब्यात घ्यायला पाहिजे सरकारनं, म्हणजे सरकारी जमीन आहे इंग्रजाची, म्हणजे काय त्यांची काही स्वतः कमावलेली जमीन नाही आहे, ती सरकारच्या ताब्यात घेऊन लगेच द्यायला पाहिजे। आज मुंबईसारख्या शहरामध्ये पाय पसरवायला जागा नाही, झोपायला जागा नाही। 6 लाख लोक फुटपाथवर झोपतात अजूनही। मग ही अशा प्रकारची विषमता जी निर्माण होत आहे, एकटे ह्या जमिनी जरी ताब्यात घेतल्या तरी अर्ध कर्ज महाराष्ट्राचं फिटू शकतं, एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे। या अनेक विषमतेच्या विषय आम्हाला सांगता येईल, वेळोवेळी ते सांगत राहू आणि त्यासाठी 9 तारखेला क्रांतिदिनी या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचं उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा काढतो आहे, जो जाती आणि धर्मावर आधारित नाही तर कष्टकरी, कामकरी, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाच्या मूळ प्रश्नावर आधारित आहे। यासाठीच एवढं आपल्याला सांगण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आता इथं बसलो आहे। आपण याला अधिक त्याला प्रसिद्ध करावं अशी विनंती करतो। आता पहिले 9 तारखेला आम्ही आंदोलन करू, त्यानंतर ज्या पारशांचे हे जागा त्यांनी बडकवली, ज्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांचे सगळ्या जागा आम्ही शोधणार आणि मग आम्ही ताब्यात पण घेणार। दुसरं पाऊल आमचं ताब्यात घ्यायचं राहील। जिथं जिथं इंग्रजांसोबत हात मिळवणे करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असेल तर ते पुतळेसुद्धा आम्ही तोडणार आहोत।
ते पुतळे पूर्ण तोडून टाकणार एक भारतीय म्हणून. कारण या देशामध्ये जाती धर्मावरच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न होत आहे, तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे रेटणार आहोत. ते सांगितले जाते हे फार चुकीचं आहे. वास्तविक हुसेन आणि धेडिया या दोघांची जेव्हा तोफीनं फॉरजेटनं जे कमिशनर होता त्याने तोफीनं त्या दोघांना उडवलं होतं आणि त्या फॉरजेटनं तोफीनं तुकडे तुकडे करून हुसेन आणि धेडियाचं जे काही तुकडे केले होते ते 3 दिवस उचलू दिले नव्हते आणि त्यानं 3 तुकडे केले. म्हणून बक्षीस मला वाटतं त्यावेळेस या ज्या लोकांना जमिनी दिल्या आहे त्या पारसी लोकांनी त्या फॉरजेटला सत्कार करून बक्षीस दिलं होतं. ही एकंदरीत सगळा इतिहास आमच्याकडे आहे. त्यांनी कशा प्रकारे इंग्रजांसोबत हातमिळवणी केली, अफूच्या आणि गांजाच्या धंद्यामध्ये कसा हस्तक्षेप केला जात होता, त्यावेळेस किती पैशाची उलाढाल झाली होती, या सगळ्या डिटेल आमच्याजवळ आहे. तर सगळे डिटेल आपण सगळ्यांना दिल्या जाईल योग्य वेळी आणि तशा पद्धतीनं आंदोलन करू. निवडणूक आणि हा विषय नाही आहे. निवडणुकीत हे मुद्दे आले पाहिजे. आम्ही निवडणुकीसाठीच करतोय असं समजा, 100% निवडणुकीसाठी करतो आहे. पण जाती धर्माचे प्रश्न नाही तर सगळ्या जातीतल्या गरिबाचे प्रश्न हे मुद्देच झाले पाहिजे निवडणुकीवर. जाणून बुजून करतोय, लक्षात घ्या. ताकाले जायचं भांडं लपवायचं बच्चू कडूला सवय नाही, तसं कधी आयुष्यात करणारही नाही. निवडणुकीत हे मुद्दे का होत नाही? निवडणुकीत जाती धर्माचे जेवढे मुद्दे होते हे मुद्दे गरिबाचे का होत नाही? आज गरिबाला झोपायला घर नाही आहे त्या मुंबईमध्ये. आणि 6,000 34,000 एकरपैकी 6,000 जमीन जर 6च पारसियांजवळ राहत असेल तर त्यावर सरकारनं निर्णय का घ्यावा नाही? माझ्यावर कोणावर रोख नाही आहे. माझं असं स्पष्ट मत आहे का व्याधी पाहून आणि कष्ट पाहून योजना केली पाहिजे. हाय त्या योजना चालू ठेवा. पण अधिक मी 8 दिवस रोज 12 घंटे काम करतो एखाद्या कंपनीत, 12,000 रुपये महिना भेटतं. आणि कायदा त्याच्या बाजूनं नाही आहे कंपनीतला, कामगाराच्या बाजूनं कायदा कुठं आहे? मी सांगतोय का एकंदरीत त्याचे कष्ट कुठं मोजल्या जातं? या देशामध्ये कष्ट मोजायची व्यवस्थाच नाही. श्रममूल्य संपलेलं आहे देशामध्ये. आणि मग घरी बसून मला योजना भेटत असेल तर मी काम कसं करणार आहो? त्या द्या, पण व्याधी पाहून द्या. 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, निराधार महिला आहे, त्यांना खरंच गरज आहे, अडचणीत आलेला कुटुंब आहे, ते शोधा. आम्ही शोधत असतो अडचणीत असणारे परिवार. मग अडचणीत असणाऱ्या परिवारासाठी काय आहे? तुमच्यासाठी काही नाही आहे. माझं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या योजना सुरू केल्या त्याचं स्वागतच आहे, पण या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन व्हायला नको, कोणी या विषयावर बोलायला नको. दिव्यांगाचं मी अभियानाचा अध्यक्ष आहे. एकही फाईलवर माझी सही होत नाही. फक्त जिल्ह्यात जाऊन त्या दिव्यांग बांधवाच्या तक्रारी घ्यायचं याच्यासाठी मी स्वतः मागून घेतलेलं आहे का मी प्रत्येक जिल्ह्यात जातो, त्यांच्या तक्रारी ऐकू घेतो. अभियानाचा म्हणजे जनता दरबारचा अध्यक्ष दिव्यांगांच्या बांधवाचा, त्याला काही फाईल आमच्याकडे येऊन जातं किंवा फिरतं असं नाही आहे. आणि म्हणून त्याचा प्रयत्न. धर्माबद्दल बोलला तुम्ही, विशालगडावर जो भ्याड हल्ला झाला, प्रार्थनास्थळाची तोडफोड करण्यात आली, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं का विशालगडाच्या खाली जो हल्ला झाला, तोडफोड झाली, त्याचा आम्ही निषेधच करतो. पण विशालगडावर जर एकंदरीत जर आपण विचार केला तर गडानं या राज्यासाठी देशासाठी प्रेरणादायी आहे. तो इतिहास घडलेला आहे. राजस्थानासारखे गड महाराणा प्रताप सोडून बाकीच्यांनी सगळी जी काही मोगलांसोबत आपली काय म्हणते गाठेभेट्या करून किल्ले साबित ठेवले असा महाराष्ट्र नाही आहे. हा महाराष्ट्र लढला आहे आणि ते गड किल्ले लढले आहे महाराष्ट्राचे. त्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे ना. हा हिंदू मुसलमानाचा प्रश्न येत नाही. मुसलमान असू दे का हिंदू असू दे, गडावर कोणाचंही अतिक्रमण होता कामा नये. ते हिंदूचं असू दे का मुसलमानांचं असू दे. पण खाली जे काही मंदिर तोडलं, काय धर्मस्थळ तोडलं, त्याचा निषेध करू.
त्यांनी तोडलं असेल त्याला अंदर टाकलं गेलं पाहिजे. असं होता कामा नये का मुस्लिम आहे तर कारवाई होणार नाही, हिंदू आहे तर कारवाई होणार, किंवा हिंदू आहे तर कारवाई होणार नाही, असं नाही. गुन्हा असतं आणि त्याच्या संदर्भात कारवाई आम्ही हे सहन केलेलं आहे. 350 गुन्हे दाखल करून घेतले आहे बच्चू कडूनं, कारण आम्ही गुन्हा केला होता म्हणून आम्ही बोलतही नाही त्याच्याबद्दल. पण जे गुन्हेगार आहे त्यांना ते झालीच पाहिजे सजा. ते मला माहित नाही, कोणी असो, शिवभक्त असो का अधिक कोणता भक्त असो. हा, शिवभक्त आता छत्रपती शिवरायांनाच मस्जिद उभारली आहे. इवन त्यांच्या एकंदरीत सैन्यामध्ये जेव्हा अफझल खान चालत आला तेव्हा किमान 1000 फौज हे पठाणांची होती आणि तेव्हाचे अर्धे हिंदू मराठे हे अफझल खानाच्या विरोधात होते. इवन विशालगडाचा आणि पन्हाळगडाचा आपण जर इतिहास पाहिला तर जेव्हा पन्हाळगडावर सिद्दीकी जोहरनं जेव्हा वेढा टाकला तेव्हा त्या वेड्यातून निष्ठासाठी शिवानेवा काशीद हा न्यावी समाजाचा पहिलं बलिदान झालं. दुसरं बलिदान बाजीप्रभू देशपांडेंचं झालं आणि तिसरं जे होतं विशालगडावर जेव्हा पोहोचत होते शिवाजी महाराज जाणार तेव्हा मराठा जो काही वतनदार होता तो शिवाजी महाराजांच्या विरोधात उभा होता तिथं तलवार घेऊन. कदाचित तेव्हा तर त्याचं नाव मला सुर्वे का कोण आहे त्याचं आठवत नाही. तो जर मधात अडवा नसता तर बाजीप्रभू वाचले असते कदाचित. इतिहास हा जातीचा नाही आहे, धर्माचा नाही आहे. इतिहास छत्रपतीचा न्याय अन्यायाचा आहे. न्याय अन्यायाच्या बाजूने तुम्हाला आठवत नसेल, अजूनही जिजाऊचं पत्र अजूनही शिंदखेड राजाला उपलब्ध आहे. त्यात सरळ म्हटलं आहे का रयत महत्त्वाची आहे. ते कुठल्या धर्माची आहे आम्हाला माहीत नाही. इथं कष्ट करणारा आणि इमानदारीनं जगणाऱ्याला कोणी हात लावता कामा नये. जे हात वरते येईल ते छाटण्याचं काम या स्वराज्यामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी गड किल्ले काय आमचं राजे पण गेलं तरी 72 एवढं स्पष्ट जिजाऊनं सांगितलं आहे. आणि त्याच्यानं मला वाटतं कोणी ती लढाई छत्रपतीमध्ये हिंदूचे असं म्हणता येणार नाही. ते न्याय हक्काच्या बाजूचे होते. धर्म हिंदू होता हा भाग अलग आहे, पण ते न्याय हक्काच्या बाजूने लढत होते. काही कसं आहे का एकंदरीत जो प्रकार झालेला आहे तो त्या गडापुरता होता आणि खाली तो कसा नेला हा होऊ शकतं. तुम्ही गडावर आंदोलन करा, आम्ही खाली करतो बदनाम करासाठी, असंही झालं असेल, शक्यता आहे. हां हां, नाही लेट झालोच नाही. माझ्या 5 वर्षातले किमान 70-80 आंदोलन आहे. ते तुम्हाला माहीत पडले नाही हे माझं दुर्दैव आहे. मी इथून दिल्लीला गेलो शेतकऱ्यासाठी, ते तुम्हाला माहीत पडत नाही ना. गरिबाचे आंदोलन माहीत पडत नाही. राज्यव्यापी फक्त प्रहार, मला वाटतं ते क्रांती चौकातून आम्ही विभागीय आयुक्त 1 ते 1.5 लाख लोकसंख्या एकूण आंदोलकाची राहील. विधानसभेसाठी कसं बघता तुम्ही? विधानसभेत आम्ही मगाही सांगितलं का विधानसभेमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण सरकारनं केली, घोषणा केल्या, शासन निर्णय जर काढले तर बच्चू कडू स्वतः लढणार नाही. भाजप शिवसेनेला ते सीट देऊन देईन पूर्ण केल्या. तर नाही केल्या तर मग ते मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तिसरी आघाडी आम्ही मानत नाही. शेतकरी शेतमजुराची आघाडी राहील. माझ्याकडे तुम्हाला मी 10 डाव सांगतोय. दिव्यांग मंत्रालयातला अभियान तुम्हाला पुन्हा सांगतोय, अभियानाचा अध्यक्ष आहे. अभियान म्हणजे काय? मला अभियानामध्ये काय दिलेलं आहे का तुम्ही जिल्ह्याला जायचं, मेळावे घ्यायचे, कागदपत्र जमा करायचे, जमा करून ते शासनाकडे पाठवायचे. हां हां, आता आम्ही विभागीय आढावा घेतलेला आहे. एकूण माझ्याकडे आत्ता जे काही 15-20 जिल्हे मी फिरलो तर त्यामध्ये किमान 70-80 हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्याच्यातला एक निर्णय भाग करायला लावला, कारण सगळ्या तक्रारी ह्या घरकुलाच्या होत्या.
30 ते 35 हजार तक्रारी घरकुलाच्या होत्या आणि मग ते रेटून आता घरकुल योजना धर्मवीर संभा दिघे आनंद दिघे ही घरकुल योजना दिव्यांगासाठी आपण मंजूर करून घेतली. ते त्या अभियानाचंच फलित आहे, कारण येणाऱ्या तक्रारीची संख्या ही घरकुलाची जास्त होती आणि मग तो आढावा आम्ही सरकारला दिला. सर, पूजा खेडकरने 2 दिव्यांग प्रमाणपत्र लाटले, तुम्ही कसं त्याला आम्ही 15 दिवस वाट पाहणार, नाहीतर जे संबंधित अधिकारी आहे त्याला बच्चू कडू प्रहारच्या स्टाईलनं तडाखा देणार. आम्ही स्वबळावर लढायची एवढी ताकद नाही. शेतकरी शेतमजुरांना घेऊन लढू, लढणार पक्क नाही. एवढी लढायची ताकद नाही आमची. जे ताकदवर पाहू. हां, एकटेच. वा, काहून देणार नाही? द्याच लागेल सगळ्या भागात. जे.के. जाधव साहेबांना देणार आहे का उमेदवारी? जाधव साहेबांची अजून तयारी झाली का नाही मला माहीत नाही, विचारून सांगतो. एकदम बेस्ट. आतापर्यंत 2च नाही, मी अशोकराव चव्हाणपासून मुख्यमंत्री पाहिले तर आतापर्यंत सगळ्यात बेस्ट हे एकनाथजी शिंदे मला वाटले. माझे व्यक्तिगत मत आहे, सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री म्हणून मला ते आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यामध्ये वाटले. उद्धव साहेब पक्षप्रमुख म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणून नाही. मीच नाही लढणार, बाकीचे लढेल, मी स्वतःने लढणार फक्त. हां, म्हणजे नाही मान्य केलं तर मला जायची गरजच नाही ना तिथे. मुद्दे संपले का विषय संपला आपला. नाही, असं कसं होतं, होऊ शकते क्रांतिकारी निर्णय लेणार. मग तर प्रचार करू आपण युतीचा, पैदल प्रचार करू. मुद्दे महत्त्वाचे आहे. किती जागा देतं बच्चू कडून अशी मागणी केली का युतीसमोर, का आम्हाला 4 जागा द्या, 5 जागा द्या, अशी मागणी नाही केली. सगळ्या पक्षाच्या युत्या ह्या जागेवर होते. बच्चू कडूची युती मुद्द्यावर होणार आहे, लक्षात घ्या. और ये ब्रेकिंग आहे, हे ब्रेकिंग आहे. माझं काय मत आहे, पहिले आपण मजबूत उभा राहू, नंतर पाहू. एखादा आला आणि पयाला मदत तर मग आम्ही अधिक वांदा होऊन जाईल. तुम्ही राणाला नीट केलं साहेब. राणा एक लहानशी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट नाही. मला असं वाटतंय का सरकारनं विरोधी पक्ष नेत्यांना ठाम भूमिका आणि स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि मग विरोधी पक्ष आणि सरकार स्पष्ट भूमिका घेत नाही, त्याच्यामुळे हे सगळं आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट चित्र उभं राहत आहे. ओके, धन्यवाद. हां, त्यांचा विरोधी पक्ष नेत्याचा प्रभाव उरला नाही, हे त्याचं मोठं अरे पण माझं काय म्हणणं आहे, वाघाच्या समोर बकरी उभी राहते का? मग याचं घर कसं घडतंय हा प्रश्न आहे. विरोधी पक्ष नेत्याचं जर घर घडत असेल तर मग संपला विषय. नाही मग अभावच आहे, तो प्रभाव तो राहाय नाही भाई. तुम्ही पहिले कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यावर विचारलं म्हणून तुमचं खास करून आभार, धन्यवाद. एक तरी शेतकऱ्याचा मर्द इथं आहे याचा आनंद वाटला. आणि मला वाटते कुठली योजना आखताना ही शेतकऱ्यांकडून त्या आखल्या पाहिजे. ते त्या लाल फितीमधून त्या मंत्रालयातून आखता कामा नाही. आता योजना आखताचं स्वरूप बदललं पाहिजे, म्हणजे हा विरोध होणार नाही. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडका दिव्यांग भावाची योजना आम्ही आता लाडका दिव्यांग जाहीर करा असं जाहीर करतो, सांगतो सरकारला. मग लाडका पत्रकार पण करा. लाडका कॅमेरेवाले पण करावं लागेल. काय
मला वाटते त्यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यामुळे जे काही संघर्षाची दरी हे एक निर्माण झालेलं आहे वातावरण पेटवेपर्यंत कोणी जाऊ नये. व्यक्तिगत वैचारिक पातळीवर त्याचा विरोध करावा. आत्महत्याचं कारण कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करतोय, लाडकी बहीण आणली तरी आत्महत्या करतोय. त्याचं कारण असं आहे का इथे होणारी भावातली लूट तुम्हाला माहीत आहे. 2000 ते 2021 पर्यंत या सगळ्या 18 ते 15 ते 20 वर्षाच्या काळामध्ये 45 लाख कोटीचं लूट शेतकऱ्याची झाली. जेवढी केंद्राचं बजेट आहे तेवढी लूट मोठ्या उद्योगपत्यानं काही यांनी केली. हा माझा निष्कर्ष नाही आहे, हा शासनाचाच निष्कर्ष आहे. आणि त्याच्यामुळं भावात आता 8,000 रुपये भावाची 9,000 भावाची शिफारस केली कापसाची आणि सरकारनं केंद्र सरकारनं जाहीर केले 7,000 2,000 पर क्विंटल. हे बातमी करत नाही कोणी मीडियावाले, TV 9 वाले किंवा TV काय म्हणतो तुमचं लोकशाही साम गेम सगळे. ही बातमी ब्रेकिंग केली पाहिजे का क्विंटला मागं लूट कशी आहे बघा. भाव कसे काढल्या जातं 15% नफा धरून 15% नफा धरून भाव काय काढले 9,000 रुपये. 9,000 रुपये भाव भेटला तर कापसाले 15% नफा धरून 15% नफा भेटू शकतो 9,000. पण केंद्रानं जाहीर किती केले 7,000 म्हणजे 2,000चा लॉस पर क्विंटल मागं. एका एकरा मागं जर 10 क्विंटल पकडले तर किती लॉस झाला कापूस पकडला तर 20,000. इकडे 1,500 देणार आणि तिकडे 20,000 लुटणार. कसं होणार आहे हा. त्याचं आपलं काही लेनदेन नाही आहे. आम्ही करू आता पुढचा विस्तार. क्या बोलूं अब हिंदी में. अबे 9 तारीख जो क्रांति दिन है, बिरसा जी मुंडा क्रांतिवीर इनका जन्मदिन भी है और उसी दिन हम प्रहार एक किसान और दिव्यांगों के लिए एक बड़ी क्रांति का माहौल संभाजी नगर में लाने वाले हैं और कुछ मांगे किसानों के दिव्यांगों के जो निराधार है उनके लिए रखेंगे. ये क्रांति चौक से विभागीय आयुक्त कम से कम 2 बजे शुरुआत होगा, 5-6 बजे तक वहां पहुंचेंगे. 1 से 1.5 लाख लोग आएंगे. बिल्कुल हम तो सभी लड़ना चाहते हैं अगर अच्छे आदमी मिले तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.